मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो आपण कालच पाणी टाकून गेलो होतो आपल्या या डवऱ्यामध्ये। तर बघा आज पूर्ण पाणी पक्षीने प्राण्यांनी पिऊन घेतलेले, पूर्ण संपून गेलेले मित्रांनो। आता ऊन जास्त व्हायला लागला त्याच्यामुळे पाणी पण जमिनीमध्ये पण आटत आहे बाकीचा, आणि प्राणी पण पिऊन घेतात। तर मित्रांनो आता आपली जबाबदारी वाढली, कारण आपण आता दर दिवसाला आपली पाणी याच्यामध्ये टाकायला लागणार आहे। तर आता बघा पूर्ण कोरडा झालेले, आपण कालच पाणी टाकलं होतं, काल सकाळी पाणी टाकलेला, तर आज आपण आलो पण आता बघा अख्खा पाणी पिऊन घेतलेलं आहे। तर मित्रांनो आपण आता इथून पुढे दररोज आपल्याला या ठिकाणी येऊन आपल्याला पाणी टाकायला लागणार आहे। ऊन जास्त वाढला त्याच्यामुळं पाणी सुद्धा आता आपल्याला दररोज टाकायला लागणार आहे। चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आता आवडला तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा आता आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या डवऱ्यांमध्ये पाणी टाकणार आहेत आपण आज। बघा मित्रांनो, आज आपण आपल्या ही जी जागा केली ती यांच्यामध्ये आज आपण प्रत्येक आपल्या डवऱ्यामध्ये पाणी नेऊन टाकणार आहे आपण। तर आपण टाकून आलोय, तो 1 नंबरचा, हा 2 नंबरचा, अजून एक 3 नंबरचा, आणि ज्या बाकीचं आहे ते तिथपर्यंत काय आज आपण पोहोचू शकणार नाही, कारण एवढं शक्य नाही, एवढ्या रानामध्ये फिरायला नाही, 1 दिवसामध्ये आपल्याला जमणार नाही। तर आता आपण ना याच्यामध्ये टाकते, ते भरून ठेवू, बरंच खाली झालेले आहे हा। आणि मग आपला अजून एक सिमेंटचा डवरे तिकडे आपण पाणी टाकायला जाणार आहे। 1 दिवसामध्ये एवढं शक्य नाही फिरणं म्हणजे, त्यामुळे आपण आज 3च ठिकाणी पाणी टाकणार आहे, आणि बाकीचे जे राहतील त्याच्यामध्ये आपण उद्या टाकूया। मित्रांनो बघा इथे ना पावलांचं मागलं, इथं सुद्धा आपल्या पाणी भेकरं पाणी प्यायला येते। तर चला मित्रांनो आता आपण ना आपल्या 3 नंबरच्या डवऱ्याकडे जाणार आहेत, तिथं आपण पाणी टाकून। हा आहे आपलं 3 नंबरचं डवरं मित्रांनो। या 3 नंबरच्या डवरीवर आता आपण आलो, आता इथं नाही थोडाच पाणी राहिला होता।
तर याच्यामध्ये ना मित्रांनो आपल्याला ना 2 दगडी ठेवायचे, कारण पक्षी आहेत ना तर खोले डवरा आपला, त्याच्यामुळं घाबरतात, आंघोळ करायला आतमध्ये जात नाहीत पक्षी. थोडेसे 2 दगडी आपण इथं ठेवू, जेवण तेच ना बरोबर इथं टी व्ही रावणे ना त्यांना आंघोळ करता येईल पक्ष्यांनी. असे ठेवू जरासं आपण त्यांना उभं राहून बरोबर जमून, कारण ते खोला असल्यामुळे ना पक्षी घाबरते. मित्रांनो बघा, पार लहान तर मोठ्या जीवापासून आपल्या या डवऱ्या ठिकाणी पाणी प्यायला. आता बघा मुंगी, पक्षी, प्राणी, हे बघा हे जे रानातले हे जे मासे आहेत, हे किडमुंगी जेवढे आहेत ना एवढं पाणी प्यायला आपल्या डवरी येतं. बघा आता कशी पाणी प्यायला या ठिकाणी या रान मासे आल्या.